अध्यक्ष महोदय, एक तर फक्त 15 दिवसाचं निलंबन झालंय, त्यामुळं तुमच्या कारवाईचा कुणावर प्रभाव राहणार नाही, दबाव राहणार नाही. त्यामुळे हे 15 दिवसाचं निलंबन कायद्याप्रमाणे केलंय असं त्यात उत्तरात दिसतंय. माझं म्हणणं माननीय मंत्री महोदय, हे 15 दिवसाचं निलंबन 6 महिन्यासाठी करतील का? आपण ज्यांचे लायसन्स रद्द करता ती लोक त्याच प्रिमायसेसमध्ये त्याच दुकानात नवं दुकान दुसऱ्या नावाने काढतात आणि त्यामुळे याच्यावर तुम्ही प्रतिबंध काय करणार? आणि तिसरा माझा प्रश्न, आता आखाती देशात युद्ध भडकलंय, आता खतांच्या किमती वाढायला लागणार आहेत, तर त्याच्याविषयी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की ते 15 दिवसाची कारवाई ही खरं तर जास्त दिवसाची करणं गरजेचं होतं. या बाबतीमध्ये पाटील साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगतो की स्वतः मी या बाबतीमध्ये सदर प्रकरणामध्ये मी आयुक्त कृषी यांना ताबडतोब यामध्ये चौकशी करून खरं तर 15 दिवस तसं कमी 6 महिन्याच्या बाबतीमध्ये आपण निलंबीच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. या बाबतीमध्ये हे जे 15 दिवसाच्या ऐवजी 6 महिने हे दुकान निलंबित केली जातील. खताच्या बाबतीमध्ये नाही, या बाबतीमध्ये चौकशी, मी म्हणलं चौकशी हे निलंबित करून या बाबतीमध्ये असं घडणार नाही हे काळजी घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, माझं उत्तराला ऑब्जेक्शन आहे. अध्यक्ष महोदय, माझा 2 प्रश्नाची उत्तरं आली नाही, त्यातला एका प्रश्नाचं अर्ध उत्तर आलं. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही त्या प्रिमायसेसचा वापर परत होणार नाही याची अट घातली नसेल तर ती घालणार का? आणि ते दुकान 6 महिन्यासाठी आपण हे करताय, ठीक आहे, सस्पेंड करतोय आता आपण, पण पूर्ण रद्द करतायत त्यावेळी त्या घरातले फॅमिली मेंबर आणि ते प्रिमायसेस यांच्या नावाने नवीन दुकान होणार नाही याची काळजी तुम्ही काय घ्याल? आणि आखाती देशात जे आता युद्ध भडकलंय त्यामुळं गॅस आणि फर्टिलायझर सगळ्याच्याच किमती भडकणार आहेत, त्याच्यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत? महोदय, माननीय जयंत पाटील साहेबांनी ज्या काय सूचना केल्या आहेत, निश्चित प्रकारे ते करताना त्यांच्या घरामध्ये ज्याचं लायसन आहे